SYBA मॉड्यूल 2 GST. आपण कंपोजिशन स्कीम मॉड्यूल 1 मध्ये 5 धडे समजले की कंपोजिशन स्कीम म्हणजे एकंदरीत काय आहे, पूर्णपणे आपण डिटेल मध्ये त्याला बघितलेलं आहे. बरोबर. आता मॉड्यूल 2 म्हणतंय की जरा ओव्हरऑल जीएसटी काय आहे तेही बघून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचीही माहिती मिळायला हवी. बरोबर. तर जीएसटी रिटर्न समजून घेणे ते का महत्त्वाचे आहे आणि मूलभूत नियम. जीएसटी किंवा वस्तू आणि सेवा कर ही भारतातील एक सोपी कर प्रणाली आहे. मी तुम्हाला आधीही बोललेलो आहे की 2011-12 मध्ये जेव्हा शासन होतं ज्या सरकारचं, त्या सरकारने याची प्रस्तावना ठेवली होती आणि तेव्हा विरोधी पक्षाने नकार दिला होता की असं कसं तुम्ही 12% न 5% टॅक्स लावणार. एकंदरीत खूप भांडाभांडी झालेली, म्हणून तेव्हा स्थगिती आणली आणि 2017 मध्ये आत्ताच्या सरकारने हा टॅक्स आणला आणि तो टॅक्स कुठपर्यंत पोहोचवला, 28% आणि 40% पर्यंत पण पोहोचलेला होता. आयजीएसटी हा 40% पण असतो काही गुड्सवर. ओके. 28% होता, पण गेल्या काही महिन्यांपासून तो 5% आणि 12%वरच आला. म्हणजे पृथ्वी गोल आहे, वेळेचं जे चक्र आहे ते तसंच फिरत असतं. ज्या 5 आणि 12 पासून सुरुवात झाली होती प्रस्तावनेत, आज परत तेच आलेलं आहे. पण 17 ते 25 मोजून 8 वर्ष तुमच्याकडून 28% टॅक्स पण घेण्यात आला, हे मात्र आपण विसरू नये. ओके. सोपी आहे पद्धत, आपल्याला माहिती आहे, आणि विक्री कर अनेक जुन्या करांची जागा देते. नॉन कॉमर्स पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जीएसटी रिटर्न हे नियम अहवाल म्हणून विचारात घ्या, जे व्यवसाय त्यांच्या विक्री, खरेदी आणि भरलेल्या करांबद्दल सरकारला पाठवतात. हा अध्याय किंवा हे प्रकरण हे अहवाल का आवश्यक आहे, ते का महत्त्वाचे आहेत आणि त्यामागील मूलभूत कायदे किंवा तरतुदी स्पष्ट करतो. जीएसटी रिटर्नची आवश्यकता. एक लहान दुकान किंवा ऑनलाईन स्टोअर चालवण्याची कल्पना करा. स्वतःला तुम्ही म्हणजे विक्रेते म्हणून ठेवा ना. सोपं पडतंय. जीएसटी रिटर्न तुम्हाला तुमच्या खरेदीवर आधारित आधीच भरलेला कर, म्हणजे ज्याला इनपुट टॅक्स क्रेडिट आपण म्हणतो, शिकलेलो आहोत. बरोबर. वजा केल्यानंतर तुम्हाला किती कर द्यावा लागेल हे मोजण्यास मदत करते. ते सर्व व्यवहारांचे डिजिटल रेकॉर्ड तयार करतात, त्यामुळे चुका शोधणे सोपे आणि प्रत्येक जण त्याच्या योग्य वाटा भरतो याची खात्री होते. त्याशिवाय सरकार कर योग्यरित्या ट्रॅक करू शकत नव्हते, ज्यामुळे गोंधळ किंवा अन्याय होतो. जीएसटी मध्ये हे होतंय, कारण सगळं काही ऑनलाईन आहे ना. जीएसटी रिटर्नचे महत्त्व. व्यवसायांसाठी म्हणजे करदात्यांसाठी वेळेवर दाखल केल्याने दंड जो प्रतिदिन 200 रुपये आहे. ओके. आणि अतिरिक्त व्याजदर जे प्रतिदिन म्हणजे 18% आहे, टाळता येते. हे परतावा जलद दावा करण्यास देखील मदत करते आणि आयटीसी वापरून रोख प्रवाह सुरळीत ठेवते. सरकारसाठी हे रिटर्न कर फसवणूक रोखण्यासाठी आणि चांगल्या धोरणांची योजना करण्यासाठी डेटा गोळा करतात. एकंदरीत ते अर्थव्यवस्था अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष बनवतात. जसे की नियमांचे पालन केले जाते याची खात्री करणाऱ्या खेळातील स्कोअर कार्ड. बरं, जसं आपण खेळ करतो आणि स्कोअर कार्ड ठेवतो, तसंच जीएसटीचा पूर्ण हिशोब स्टार्ट टू एंड सरकार तुमचा ठेवते. जीएसटी कायद्याअंतर्गत मूलभूत नियम काय आहेत? मूलभूत नियम तर मुख्य कायदा म्हणजे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा 2017. 20 लाखांपेक्षा जास्त विक्री किंवा काही राज्यांमध्ये 10 लाख पर्यंत असलेल्या व्यवसायांनी नोंदणी करून रिटर्न दाखल करावे, हा एक नियम आहे. बहुतेक मासिक फाईल करतात, परंतु लहान व्यवसाय म्हणजे 5 कोटी विक्रीपर्यंत असलेले QRMP म्हणजे क्वार्टर बेसिसवर योजनेअंतर्गत तिमाही फाईल, क्वार्टर म्हणजे 3 महिने, क्वार्टर नाही. ओके, करू शकतात. वार्षिक रिटर्न मध्ये सर्व काही सारांशित केले आहे. उशिरा फाईल केलेल्या दंड होतो. विसंगती जसे की नोंदवलेल्या विक्रीचा फरक, कर अधिकाऱ्यांकडून नोटीस येऊ शकतात. रचना योजनेअंतर्गत लहान व्यवसायांसाठी विशेष नियम लागू होतात, जे सोपे रिटर्न्स दाखल करतात. तुमचे रेकॉर्ड नेहमी व्यवस्थित ठेवा. सोपं आहे. जसे की तुमच्या अभ्यासाच्या नोट्स क्रमवारी लावणे, जेणेकरून फायलिंग सोपी होते. बघा, तुमच्या जीवनाशी जोडलं जावं थोडंसं, म्हणून मी तुम्हाला या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत शेवटी. ओके. हा पहिला धडा आपला इकडे संपतोय. तर रिक्त जागा भरा. मुद्दाम कमी कमी छोटे छोटंच केलंय. ओके. आय होप की समजलेलं आहे पहिलं प्रकरण. थांबूया. चला थांबूया. SY